हाय, तर संध्याकाळ झाली होती. आमच्या तिकडे जोराचा पाऊस पडत होता. तर त्याआधी मी डाळ भात लावून घेतला आणि इकडे कणिक मळून ठेवली होती. म्हटलं इकडे चपात्या करून घेऊया. चपात्या झाल्या माझ्या. त्यानंतर म्हटलं चला आता आपण काहीतरी बनवूया. तर म्हटलं चला आज टेस्टी काहीतरी खाऊया. त्यासाठी मस्तपैकी कांदा कापत होते. तर पाऊस जोरात होत असला की आपल्याला काहीतरी गरम गरम खायचं असं मन होत असतं. तर त्यामुळे आमच्या घरात तर डाळ भात लावली तर त्याच्यासोबत आम्हाला काहीतरी हवंच असतं. त्यामुळं म्हटलं आज भाजी न करता आपण काहीतरी टेस्टी बनवूया. पाऊसही चालू होता. तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी काय बनवत आहे. कारण असा पाऊस जोराचा म्हटला की आपल्याला एकच खायचं मन होतं, ते म्हणजे कांदा भजी. तर म्हटलं चला आज कांदा भजीच बनवून घेऊयात, कारण भाजी नाही करायची आहे. फक्त डाळ भात आणि कांदा भजी खाऊयात. तर म्हटलं चला आज बनवून घेऊया. टाईमही आहे आणि हर्षूही झोपला आहे. तर म्हटलं चला पटकन आपण आज तयारी करूया. तर त्यासाठी मी कांदा कापून घेतला. त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली आणि हिरव्या मिरच्या देखील कापून घेतल्या आहेत. आमच्या इथे हिरव्या मिरच्या टाकतात भाज्यांमध्ये. कोणी लाल तिखटही टाकतं. तर थोडंसं लाल तिखटही मी टाकणार आहे. पण थोड्याशा मिरच्या टाकल्याने भाज्यांना वेगळीच टेस्ट येते. त्यामुळे 4-5 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली. मग चिरलेल्या कांद्यामध्ये कोथिंबीर आणि मिरची घालून घ्यायची आहे. त्यानंतर थोडासा ओवा घ्यायचा आहे. हातामध्ये ओवा घेऊन मी तो थोडासा टाकलेला आहे. त्यानंतर त्याच कांद्यामध्ये आणि कोथिंबीरच्या याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे, जास्त कमी. त्यानंतर त्याच कांद्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ अंदाजे टाकायचं आहे. जास्त बेसन टाकायचं नाही. मग कांद्याची टेस्ट लागत नाही. त्यामुळे थोडंसं बेसन पीठ टाकायचं आणि छान पाणी टाकून मिक्स करून घेतलं. त्यानंतर इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलं. तेल छान कडकडीत झालं पाहिजे. त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं टाकून बघितलं आहे पीठ अगोदर की तेल तापलं आहे की नाही. तर आपल्याला त्याने कळतं की तेल आपलं तापलं आहे की नाही. तेल छान तापलं की भजीही छान होतात. त्यामुळे तेल माझं कडकडीत तापलं होतं. मग म्हटलं चला यात भजे टाकून घेऊया. मग एक एक करून मी भजे टाकून घेतले त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान भजी झालेले आहेत आणि टेस्टलाही खूप छान लागतात. आणि पाऊस म्हणला की भजी तर हवेच असतात. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.